मुंबईतील मुलुंडमध्ये शनिवारी दुपारी घडलेली एक भीषण दुर्घटना संपूर्ण शहर हादरून सोडणारी ठरली आहे. वडाळा कासारवडीला जाण्या दरम्यान सुरू असलेला मेट्रो मार्गिका 4च्या कामादरम्यान सुरक्षा कठाड्यांचा आणि स्लॅबचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी साधारण 12:30च्या सुमारास घडली. मुलुंडमधील एल-बी-एस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असताना अचानक सिमेंटचा मोठा ब्लॉक आणि मलबा खाली कोसळला. खाली जात असलेले वाहनं हा मलबा त्यांच्यावर पडला. विशेष म्हणजे एका रिक्षावर थेट सिमेंट ब्लॉक कोसळल्याने त्यामध्ये बसलेले उत्तर प्रदेशातील जैनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला. रामधनी यादव हे आपल्या मित्राच्या दुकानातून नातेवाईकांच्या लग्नासाठी जात होते. मुंबईत फिरण्यासाठी आलेले हे पाहुणे अशा दुर्दैवी अपघाताचे बळी पडले. एका क्षणात सगळं संपलं आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता या घटनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुलुंड पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 5 जणांना अटक करण्यात आली असून एमएमआरडीने मिलिंद इस्प्रा कंपनीला तब्बल 5 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे. तसंच या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या लोई बर्गर कंपनीलाही 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबाबत कठोर भूमिका घेत कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच संपूर्ण मेट्रो मार्गाचं सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एमएमआरडीए कडून 15 लाख रुपयाची मदत देण्यात येणार आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक वेगळाच मुद्दा समोर येत आहे आणि तो म्हणजे काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. एका एक्स पूर्वीचं ट्विटर युजरने मुलुंडमधील एल-बी-एस मार्गावरील मेट्रोच्या खांबाला मोठी भेग पडल्याचा फोटो शेअर केला होता. त्या पोस्टमध्ये स्पष्टपणे इशारा देण्यात आला होता की एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहू नका. त्या पोस्टमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता. मात्र एमएमआरडीएने त्यावेळी हे फोटो दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की स्ट्रक्चरला क्रॅक नसून ते काँक्रीट करण्यावेळी वापरलेल्या फोम मटेरियलचा अवशेष आहे. रचना सुरक्षित आहे, काळजीचं कारण नाही, असं एमएमआरडीए ने स्पष्ट केलं होतं. आता काल झालेल्या दुर्घटनेनंतर ही पोस्ट पुन्हा व्हायरल झाली असून सोशल मीडियावर अनेक जण प्रश्न विचारत आहे. त्यावेळी केलेला इशारा दुर्लक्षित झाला का? दाखवलेले खांब आणि कोसळलेला खांब एकच होता का? की वेगळा होता? सध्या या दोन्ही बाबी स्पष्ट झालेल्या नाहीत. मात्र इतकं नक्की दोन्ही ठिकाणी मुलुंडमधील एल-बी-एस मार्गावरीलच होती. त्यामुळे शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ही घटना केवळ एक अपघात म्हणून बघायची का? की बांधकामातील हलगर्जीपणा, सेफ्टी प्रोटोकॉलचा उल्लंघन आणि देखरेखीतील त्रुटी याचा परिणाम म्हणून? मुंबईसारख्या शहरात जिथे रोज लाखो लोक प्रवास करतात, जिथे अशा प्रकारच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब असते. जर बांधकाम सुरू असताना योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या नसतील, तर हे अत्यंत गंभीर विषय सध्या आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. स्ट्रक्चरला ऑडिटमध्ये नेमकी चूक कुठे झाली, जबाबदार कोण आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागून आहे. एक निष्पाप जीव गेला आहे. काही जण रुग्णालयात जीवनासाठी झुंज देत आहे आणि एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. विकासाच्या नावाखाली सुरक्षतेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? या प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणात पुढं काय वळण घेतो, दोषीवर किती कठोर कारवाई होते आणि अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आपणही सावध राहा. प्रशासनाने पारदर्शकता ठेवावी आणि जबाबदारी निश्चित द्यावी.
हीच अपेक्षा आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.